नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी PM जावळे सर आपले सर्वांचे या सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्सच्या 25व्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, आपण मागच्या 24व्या दिवसामध्ये दोन चलातील रेषीय समीकरणांचा विचार केलेला होता। दोन चलातील रेषीय समीकरण या समीकरणाला अनंत उकली असतात। दोन चलातील एका रेषीय समीकरणाला अनंत उकली असतात याचा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच दिवस 24व्याच्या अभ्यासक्रमामध्ये केला। या 25व्या दिवसामध्ये आपल्याला उपघटक अभ्यासायचा आहे, तो म्हणजेच एक सामायिक समीकरणांची संकल्पना आणि त्या एक सामायिक समीकरणांची उकल काढणे। लक्षात घ्या, तर क्षमता विधाने यामध्ये तुम्हाला एक सामायिक समीकरणांची संकल्पना स्पष्ट करता येणे अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला एक सामायिक समीकरणांची विविध उदाहरणं सांगता येणं अपेक्षित आहे, म्हणजे सांगता आले पाहिजे। तसेच चलाचा लोप करून समीकरणांची उकल काढता येणं हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा जमलं पाहिजे। तर जरा आठवूया, आता दोन चलातील रेषीय समीकरणांच्या उकली काढूया। जसे x अधिक y बरोबर 14 हे दोन चलातील रेषीय समीकरण दिलेलं आहे। या समीकरणाच्या आपण उकली काढूया। वरील समीकरणाच्या 9, 5, 7, 7, 8, 6, 4, 10, ऋण 1, 15 अशा अनेक उकली आहेत। या 5 उकलींच्या व्यतिरिक्त आपल्याला अनंत उकली मिळतील। उदाहरणार्थ आपल्याला 16 ऋण 2 ही सुद्धा उकल मिळेल, ऋण 3 17 ही सुद्धा उकल मिळेल। त्याचप्रमाणे दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 2। या समीकरणाच्या सुद्धा म्हणजे दुसऱ्या समीकरणाच्या सुद्धा आपल्याला 7, 5, 0 ऋण 2, 8, 6 ऋण 2 ऋण 4, 5.2 आणि 3.2 डॅश 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 अशा अनेक उकली या दुसऱ्या समीकरणाला सुद्धा आहे। ही दोघं समीकरणं दोन चलातील रेषीय समीकरणं आहेत आणि प्रत्येक दोन चलातील रेषीय समीकरणांना अनेक उकली असतात। वरील दोन्ही समूहांचा जर आपण विचार केला, या प्रत्येक म्हणजे पहिल्या समीकरणांच्या उकलींचा समूह हा आहे। दुसऱ्या समीकरण x वजा y बरोबर 2 या दोन चलातील रेषीय समीकरणांच्या उकलीचा समूह हा आहे। तुम्ही त्या उकलींच्या दोघं समीकरणांच्या उकलींच्या समूहांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला बघा 8 आणि 6 म्हणजे x बरोबर 8 आणि y बरोबर 6 ही जी उकलीची जोडी आहे ती जोडी तुम्हाला त्या समूहामध्ये सामायिक दिसत आहे। आणि अशा प्रकारे ही जोडी दोन्ही समीकरणांचे समाधान करते। म्हणजेच या उकलींच्या जोडीतील x आणि y च्या किमती तर जर दोन्ही समीकरणांच्या डाव्या बाजूत ठेवल्या म्हणजे 8 x बरोबर 8 आणि y बरोबर 6 या डाव्या बाजूत ठेवली तर उजवी बाजू मिळते 14। इथे सुद्धा ते ठेवली 8 वजा 6 2, म्हणून ही जोडी दोन्ही समीकरणांचे समाधान करते, म्हणून ती दोन्ही समीकरणांची सामायिक उकल आहे। म्हणजे 8 आणि 6 म्हणजे x बरोबर 8 आणि y बरोबर 6 ही उकलींची जोडी या दोघं समीकरणांची सामायिक उकल आहे। या उकलीच्या व्यतिरिक्त म्हणजे x आणि y च्या किमतींच्या जोडी या 8 आणि 6च्या व्यतिरिक्त तुम्हाला या अनंत उकलींपैकी कुठलीही जोडी सामायिक मिळणार नाही आणि अशा या सामायिक जोडीलाच त्या दोघं समीकरणांची सामायिक उकल असं म्हटलं जातं। याप्रमाणे आता आपण विद्यार्थी मित्रो यावरच आधारलेली नवीन संबोध शिकूया। म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणांवर आधारलेला एक नवीन संबोध आपण आता पुढच्या मुद्द्यामध्ये शिकणार आहोत। तर मित्रहो, यामध्ये पहिला आहे एक सामायिक समीकरणे।
आत्तापर्यंत आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा अभ्यास केला. आता त्या दोन चलातील रेषीय समीकरणांशी संबंधित एक नवीन संबोध आपल्याला आता लगेच अभ्यासायचा आहे. तो म्हणजेच एक सामायिक समीकरणे. समीकरणे म्हटलं आहे, समीकरण नाही, लक्षात घ्या. एक सामायिक समीकरणे अनेक वचन म्हटलेलं आहे. एक सामायिक समीकरण असं म्हटलं नाही, तर एक सामायिक समीकरणे लक्षात घ्या. मग काय असतात ही एक सामायिक समीकरणे? तर जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. बघा, जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. आता आपण या संकल्पनेवर आधारलेली थोडी मजेदार कृती करूया. बरोबर, एक मजेदार कृती करूया. तर बघा विद्यार्थी मित्र, कृती पहिली. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहे की ज्यांची बेरीज 34 आणि वजाबाकी 12 आहे. इथे समजा ती एक मोठी संख्या x मानली आणि लहान संख्या y मानली, तर यानुसार त्या दोघांची बेरीज 34 दिली आहे, म्हणजे x अधिक y बरोबर 34, आणि त्या दोघांची वजाबाकी 12 दिली आहे, म्हणजे x वजा y बरोबर 12. ही दोन समीकरणं यावरून आपल्याला लिहिता आली. आणि दोघं समीकरणं दोन चलातील रेषीय समीकरणं आहेत, लक्षात घ्या. तर 23 एक्सची किंमत आपण 23 घेतली, वायची किंमत जर 11 घेतली, तर 23 आणि 11 34, म्हणजेच 23 आणि 11 या पहिल्या समीकरणाचे समाधान करत आहे. त्याचप्रमाणे 23 वजा 11 केले तर 12 होतात, म्हणजेच x बरोबर 23 आणि y बरोबर 11 या दोघं किमती दोन्ही समीकरण 2चे सुद्धा समाधान करत आहे. म्हणजेच x बरोबर 13 आणि y बरोबर 11 या चलांच्या किमती या दोघं समीकरणांचं एकाच वेळी समाधान करत आहे. आता विद्यार्थी मित्रो, हे कृती सोडवलेली होती. आता न सोडवलेली एखादी कृती बघूया. कृती क्रमांक 2. अशा दोन संख्या शोधा की ज्यांची बेरीज 45 आणि वजाबाकी 17 आहे. मग त्या दोन संख्या आपण घेतल्या x आणि y, म्हणून समीकरण रूपात कसं मांडता येईल? x अधिक y बरोबर 45 आणि x वजा y बरोबर 17. मग अशा तुम्ही तुमच्या मनामध्ये अशा दोन किमती शोधा की ज्यांची बेरीज 45 आहे आणि ज्यांची वजाबाकी 17 आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये शोधा बरं. तर बघा, तुम्ही तुमच्या मनात शोधलेल्या संख्या x बरोबर अमुक अमुक असेल, y बरोबर ढमुक ढमुक घेतली असेल, ते बरोबर आहे का आपण तपासूया. मी x बरोबर 31 घेतो, y बरोबर 14 घेतो. बरोबर. आता बघा, x बरोबर 31 घेतला आहे, y बरोबर 14 घेतला आहे. 31 अधिक 14 45 बरोबर आहे. 31 वजा 14 17 बरोबर आहे. त्या लक्षात. तर अशा प्रकारे तिसरी कृती आपण घेऊया मित्र. अशा दोन संख्या शोधा की ज्यांची बेरीज 60 आणि वजाबाकी 22 आहे. म्हणून समीकरण रूपात मांडलं आपण. पहिलं समीकरण मिळालं x अधिक y बरोबर 60, दुसरं समीकरण मिळालं x वजा y बरोबर 22. मग x आणि yच्या अशा दोन किमती शोधा की ज्यांची बेरीज 60 असेल आणि वजाबाकी काय असेल? 22 असेल. तर 41, x बरोबर 41 घेतले, तर y बरोबर 19 घेतले. 41 अधिक 19 60 मिळत आहे. 41 वजा 19 करा, बरोबर 22. बघा, 41 वजा 19, 11तून 9 गेले 2, हातच्याला 1, 4तून 2 गेले 2, म्हणजेच 22. म्हणून x बरोबर 41
आणि y बरोबर 19 या दोघं चलांच्या किमती या दोघं समीकरणांचे एकाच वेळी समाधान करत आहे असं म्हटलं जातं. आता आपण एक सामायिक समीकरणांची अशी काही उदाहरणं, आता तुम्हाला एक सामायिक समीकरणे समजलं की जेव्हा आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या दोन चलातील रेषीय समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. आता आपण या एक सामायिक समीकरणांची काही उदाहरण बघूया. बघा, x अधिक 2y बरोबर 5, 3x अधिक 2y बरोबर 7 ही पहिल्या उदाहरणात एक सामायिक समीकरणे आहेत. या प्रत्येक उदाहरणामध्ये एक सामायिक समीकरणे आहेत. आता पहिल्या उदाहरणातलं पहिलं समीकरण घेतलं, तिसऱ्या उदाहरणातलं दुसरं समीकरण घेतलं, या दोघं समीकरणांचा एकाच वेळी विचार केला तर ते सुद्धा एक सामायिक समीकरणे होतील. असं याप्रमाणे या दोघांचा विचार केला तर होतील, या दोघांचा विचार एकत्रित केला तरी ते एक सामायिक. या प्रत्येक उदाहरणात एक सामायिक समीकरणे आहे. आणि येथे मित्रो एक गोष्ट लक्षात घ्या, एक सामायिक समीकरणे हे जोडीनेच असतात. एक सामायिक समीकरणे हे जोडीनेच असतात. दोन चलातील रेषीय समीकरण एकटा आहे, परंतु जेव्हा दोन चलातील रेषीय समीकरणांचा आपण एकत्रित विचार करतो तेव्हा ती एक सामायिक समीकरणे होतात. जसं ही बघा, इथे हे दोघं एकाच वेळी विचार करतोय म्हणून ती एक सामायिक समीकरणे आहे. असं या प्रत्येक उदाहरणामध्ये एक सामायिक समीकरणे आहेत. या गोष्टी लक्षात घ्या. मात्र एक सामायिक समीकरणांसाठी ते समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये दोन चलं पाहिजे, दोन चलं असून ती रेषीय समीकरणं पाहिजे. म्हणजे प्रत्येक चलाचा घातांक हा एक पाहिजे, तेव्हाच ती दोन चलातील रेषीय समीकरणे एक सामायिक समीकरणे होऊ शकतात. त्यानंतर आता तिसरा मुद्दा आहे चलाचा लोप करून एक सामायिक समीकरणाची उकल काढणे. चलाचा लोप करणं, ते नाहीसं करणं, त्याचप्रमाणे त्याचं निरसन करणं. चलाचा लोप करणं याला चलाचं निरसन करणं असं म्हणतात. याला चलाचा लोप करणं किंवा चल नाहीसं करणं. जी दोन चलं असतात त्या दोन चलांपैकी कुठल्याही एका चलाचा लोप केल्यानंतर उरलेल्या चलाची किंमत मिळते. त्यानंतर त्या मिळालेल्या चलाची किंमत, मग अगोदर वायचा लोप झाला तर एक्सची किंमत मिळेल, एक्सचा लोप अगोदर केला तर वायची किंमत मिळेल. मग एक्स आणि वाय या दोघांपैकी कुणाचीही जी किंमत मिळत असेल ती किंमत कुठल्याही एका समीकरणात ठेवल्यानंतर उरलेल्या दुसऱ्या चलाची किंमत मिळते. अशा पद्धतीनं आपल्याला एक सामायिक समीकरणाची उकल काढता येते चलाचा लोप करून. ही पहिली पद्धत आपण बघूया. तर आपण एक सामायिक समीकरणे कशाला म्हणतात हे शिकलो आहोत की दोन चलातील रेषीय समीकरणं, दोन चलातील रेषीय समीकरणांचा ज्यावेळी आपण एकाच वेळी विचार करतो त्याला एक सामायिक समीकरणे म्हणतात. त्याचा अभ्यास मागच्या मुद्द्यात केला. चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवताना दोनपैकी एका चलाचा लोप करून एका चलातील रेषीय समीकरण मिळविणे. म्हणजेच दोन चलाचा पैकी एकाचा लोप केल्यानंतर जे समीकरण मिळतं ते एक चल रेषीय समीकरण मिळतं. त्यावरून मिळणारी एका चलाची किंमत, मग त्यावरून एका चलाची किंमत मिळते. ही दिलेल्या कोणत्याही एका समीकरणात टाकली की दुसऱ्या चलाची किंमत मिळते. तर बघूया, उदाहरण घेतलेलं आहे. सोडव 2x अधिक y बरोबर 5 आणि 3x वजा y बरोबर 5 ही दोन एक सामायिक समीकरण दिलेली आहे. ही आपण चलाचा लोप करून सोडवणार आहोत. सर्वप्रथम उकलची सुरुवात करताना पहिलं दिलेलं समीकरण असेल त्यापैकी पहिलं लिहून त्याला एक नंबर द्या. आता ते लिहित असताना जर चल
किंवा स्थिर पद हे ॲट रँडम म्हणजेच विस्कळीत दिले असतील तर सर्वप्रथम पहिलं पद एक्सचं पद लिहा, नंतर दुसरं पद वायचं पद लिहा, हे लिहिताना चिन्हासकट लिहा आणि बरोबर स्थिर संख्या. उदाहरणार्थ हे वाय या बाजूला दिले असते म्हणजे हे समीकरण 2x बरोबर 5 वजा वाय दिलं असतं तर हे वजा वाय या साईडला आणून घ्यायचे, ते अधिक होतील. त्याचप्रमाणे दुसरं समीकरण लिहायचं. आता या ठिकाणी आपल्याला जर विचार केला तर इथे कोणत्या चलाचा लोप होऊ शकतो की ज्या चलांची सहगुणक सारख्या चलांचे सहगुणक सारखे असून चिन्ह विरुद्ध असतील किंवा समान असतील. म्हणजेच या एक सामायिक समीकरणांमधील कोणत्या चलाचा लोप होऊ शकतो की ज्या समान चलांचे सहगुणक समान आहे. आता इथे दोघं समीकरणात एक्सच्या सहगुणकांचा विचार केला तर ते इथे 2 आहे, इथे 3 आहे. परंतु वायच्या सहगुणकांचा जर विचार केला तर इथे सुद्धा 1 आहे, इथे सुद्धा सहगुणक 1 आहे आणि त्यांची चिन्ह विरुद्ध आहे. मग समान चलांचे सहगुणक समान असून त्यांची चिन्ह जर विरुद्ध असतील तर त्यांची बेरीज केल्यानंतर त्या चलाचा लोप होतो. मग समीकरण 1 व 2ची आपण बेरीज करूया या पद्धतीनं. 2x अधिक y बरोबर 5 अधिक 3x वजा y बरोबर 5. मग 2x अधिक 3x 5x y वजा y 0 बरोबर 5 अधिक 5 10. म्हणून आपल्याला मिळेल x बरोबर 10/5 म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं 5x बरोबर 10. मग हे 5 इकडे गुणेला आहे ते भागीला इकडे केले भागीला होतील म्हणून x बरोबर 10/5 मिळेल. म्हणून 10/5 10/5 म्हणजेच 2 म्हणून x बरोबर आपल्याला 2. म्हणजेच येथे y या चलाचा लोप झाल्यावर x या चलाची किंमत मिळाली. आता मिळालेली जी x चलाची किंमत आहे ती समीकरण 1 किंवा 2 या दोघांपैकी कुठल्याही एका समीकरणात ठेवायची. साधारणपणे ज्या समीकरणामध्ये धनचिन्ह आहे सर्व पदांची ती समीकरण निवडायचं. म्हणून आपण x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणून 1 मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला असं मिळेल, हे समीकरण क्रमांक 1 घेतलं आपण 2x अधिक y बरोबर 5. आता x बरोबर जर 2 ठेवले तर इथे 2 गुणिला 2 4 होतील म्हणून 4 अधिक y बरोबर 5. हे 4 या बाजूला नेले ते ऋण होतील म्हणून y बरोबर 5 वजा 4 आणि म्हणून y बरोबर 1. म्हणून x बरोबर 2 मिळाले, y बरोबर 1 किंमत मिळाली. म्हणून येथे 2 आणि 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर दुसरं आहे उदाहरण आपण दुसरं घेऊया. 3x अधिक y वजा 5 बरोबर 0 आणि 3y अधिक 2x बरोबर 1. मग सर्वप्रथम पहिलं समीकरण घेतलं. आता आपण काय करू, या समीकरणातील स्थिरांक उजवीकडे घेऊ. म्हणजे जे स्थिर पद असेल ते उजवीकडे घेऊन घ्यायचं. दुसऱ्या समीकरणात ते आहेच परंतु पहिल्या समीकरणात ते डाव्या बाजूत आहे, ते उजव्या बाजूत घेतल्यानंतर समीकरण आपल्याला मिळेल 3x अधिक y बरोबर 5. हे पहिलं समीकरण. त्यानंतर दुसरे समीकरण आपल्याला 3y अधिक 2x बरोबर 1. या समीकरणाला चलाच्या योग्य क्रमाने लिहू कारण चलाचा क्रम चुकलेला आहे. म्हणजेच पहिला पद एक्सचं पद पाहिजे, इथे ते वायचं आहे म्हणून या समीकरणाला चलाच्या योग्य क्रमाने लिहू. जसे 2x अधिक 3y बरोबर 1 समीकरण 1 हे झालं, समीकरण 2 हे झालं. आता येथे एका चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही समीकरणातील एकाही चलाचा सहगुणक समान किंवा विरुद्ध संख्या नाही. बघा मागे सांगितल्याप्रमाणे कोणत्या चलाचा लोप करता येतो की ज्या चलांची सहगुणक समान आहे. इथे एक्सचा सहगुणक 3 आहे तर इथे 2 आहे. इथे वायचा सहगुणक 1 आहे तर इथे तो 3 आहे.
परंतु मग चलाचा लोप करायचा असेल तर कुठल्या तरी दोघं समीकरणातील कुठल्या तरी एका चलाचे सहगुणक समान पाहिजे. मग ते समान नाही किंवा विरुद्ध संख्या नाही, मग ते समान आपण करून घेऊया. म्हणून काय करू आपण, समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना 3ने गुणू. हे जे समीकरण 1 आहे याच्या दोन्ही बाजूला 3ने गुणू प्रत्येक पदाला. म्हणजे 3x ला 3ने गुणू, yला 3ने गुणू आणि 5ला पण 3ने गुणू. बघा 3x गुणिला 3 अधिक 3 गुणिला y बरोबर 5 गुणिला y, 5 गुणिला 3. या समीकरण 1च्या प्रत्येक पदाला 3 गुणायचं. आता प्रत्येक पदाचा गुणाकार करू. 3x गुणिला 3 9x, 3 गुणिला y 3x बरोबर 5 गुणिला 3 15. याला समीकरण आपण काय दिलं, 3 दिलं. आता तुम्ही समीकरण 2 व समीकरण 3 यांचं जर निरीक्षण केलं, समीकरण 2 व समीकरण 3 यांचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला y या चलाचा सहगुणक सारखा आहे, चिन्ह समान आहे. मग ज्या चलाची सहगुणक समान असून चिन्हसुद्धा समान असतील अशा वेळेला त्या दोघं समीकरणांची वजाबाकी करायची. आता समीकरण 3मधून बघा, समीकरण 3मधून समीकरण 2 वजा करू. म्हणजे अगोदर समीकरण वरती 3 लिहायचं आणि वजा खाली समीकरण 2 लिहायचं. जसं बघा 9x अधिक 3y बरोबर 15 वजा 2x अधिक 3y बरोबर 1. कारण आपण समीकरण 3मधून समीकरण 2 वजा करतो आहे. मग जेव्हा 2 समीकरणांची वजाबाकी केली जाते तेव्हा या खालील समीकरणातील, म्हणजे जी खाली आपण जे समीकरण वजा करतो त्यातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलवायचं. इथे धन आहे ऋण, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे ऋण ऋण ऋण. मग बघा आता 9x वजा 2x किती होतील, 7x, 3y वजा 3y आणि ती बदलवलेली चिन्ह गृहीत धरून बेरीज वजाबाकी करायची. बघा 9x वजा 2x 7x, 3y वजा 3y 0, 15 वजा 1 14. म्हणून x बरोबर 14/7. म्हणजे समीकरण तुम्हाला इथे मिळालं आहे 7x बरोबर 14. म्हणून 7ने समीकरणाच्या दोघं बाजूला भागलं तर x बरोबर काय मिळालं, 7. आणि म्हणून x बरोबर किती, 2. आता ही जी x बरोबर 2 किंमत आपल्याला मिळालेली आहे, ही x बरोबर 2 ही जी किंमत आहे ही समीकरण 1मध्ये ठेवू. बघा x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवू. हे जे समीकरण नंबर 1 आहे 3x अधिक y बरोबर 5, हे एक समीकरण जे आहे 1 नंबरचं, त्यामध्ये x बरोबर ही मिळालेली 2 किंमत आपण ठेवणार आहोत. तर बघा 3x अधिक y बरोबर 5 हे दुसरं पहिलं समीकरण आहे. मग x बरोबर 2 जर ठेवले तर इथे 3 गुणिला 2 होतील 6 अधिक y बरोबर 5. हे 6 या बाजूला नेले तर वजा होतील. म्हणून y बरोबर 5 वजा 6 आणि 5 वजा 6 म्हणजे ऋण 1. म्हणून y बरोबर काय मिळेल, ऋण 1. आणि म्हणून येथे x बरोबर 2 आणि y बरोबर ऋण 1 ही दिलेल्या दोन्ही समीकरणांची उकल आहे. म्हणजेच 3x अधिक y बरोबर 5 आणि 2x अधिक 3y बरोबर 1 ही दिलेली दोघं समीकरण आहेत. या एक सामायिक समीकरणांची 2 ऋण 2 ही उकल आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीनं चलाचा लोप करून दिलेली 2 एक सामायिक समीकरणे आपल्याला सोडवता येतात. आता स्वाध्याय बघा. प्रश्न पहिला आहे, समीकरण रूपात मांडा. x व y या चलांचा वापर करा. इथे 3 उदाहरणं दिलेली आहे मित्रहो. या 3 उदाहरणं आपल्याला समीकरण रूपात फक्त मांडायची आहे. त्यातलं आपण पहिलं उदाहरण घेऊया की 2 संख्यांची बेरीज 58 आहे व त्याच 2 संख्यांची वजाबाकी 4 आहे. समजा मोठी संख्या x आणि लहान संख्या आपण y मानली.
तर दोन संख्यांची बेरीज 58 आहे. या विधानावरून समीकरण रूप होईल x अधिक y बरोबर 58 आणि दोन संख्यांची वजाबाकी 4 आहे. या विधानाचं समीकरण रूप होईल x वजा y बरोबर 4. राहिलेली जी दोन उदाहरणं आहेत ती दोघं उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रत्यक्ष अशा पद्धतीनं सोडवायची आहेत. त्यानंतर यातला दुसरा प्रश्न आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. या प्रश्न 2 मध्ये 3 उदाहरणं दिलेली आहे. प्रत्येक उदाहरणं 2 एक सामायिक समीकरणं दिलेली आहे आणि ती सोडवायची आहे. याच्या अगोदर आपण जे उदाहरण सोडवले, 2 उदाहरणं आपण सोडवले, चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण आपण सोडवले. त्या सोडवलेल्या उदाहरणांचा आधार घेऊन हे तिघं उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये काळजीपूर्वक सोडवायचे आहे आणि ती वही व्यवस्थित लिहून मी सांगेल त्या दिवशी ती वही तुम्ही मला तपासायला द्यायची आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रो, तुम्हाला अभ्यासासाठी